स्वतःची सख्खी बहीण कशी पळवून न्यायची ही गुह्य गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली. खरंच सांगा, आता हे सांगण्यासारखं आहे का? तुम्हाला दमच निघाना सांगा सांगा तर घ्या ऐकून. मग मित्री काय तोवा संन्यासी होऊन जेनी चोरून नेली माझी भगिनी, परी विकल्पू न धरी जे म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक. लक्ष द्या, भगवान परमात्म्याच्या अंतःकरणात भक्ताविषयी काय आहे? प्रेम आहे. मला वाटतं आतापर्यंतच्या कीर्तनात आपण काय ऐकलंय? देवाचं भक्तावर प्रेम आहे. आणि आपण सगळेच कीर्तन ऐकायला आलेले लोक, आपण सगळे देवाचे कोण आहोत? भक्त. आपण सगळे देवाचे भक्त. देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर आहे. आणि आपण सगळे देवाचे कोण? भक्त. तर मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही? आपण कधी पंढरपूरला गेल्यावर आपण हे मस्तक त्याच्या चरणावर टेकवल्यावर त्यानं कधी आपल्या पाठीवरनं हात फिरवला का? तुमच्याकडचं कल्याणचं शिलफाट्याचं ट्रॅफिकच काय असतंय काय असं तरी विचार. लक्ष द्या, पाठीवर हात पडतो का नाही? पडतो का नाही? पडतो, पण देवाचा नाही. मग ते ओढून काढणार असतो ना, ते असा रक्त हात असं इथं पडतो महाराज, असा गच्चांडी ठेवून बाजूला काढतो. लक्ष द्या, देवाच्या पुढे आपल्याला उभं राहू दिलं जात नाही हो. उभं या 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 महाराज, देवाच्या पुढे आपल्याला उभं राहू दिलं जात नाही हो. लक्ष द्या, असं ढकलून बाजूला काढलं जातं. ऐका ऐका, माझ्याकडे ढकलून बाजूला काढलं जातं. देवाच्या पुढे आपल्याला उभा राहू देत नाही तो. काय आपली लायकी हो? देवाच्या पुढे ढकलून बाजूला. बहुतेक माझा अंदाज असा आहे, देवाचीच तशी इच्छा असावी, ही पिढा लवकर हाकला. मी नेहमी सांगतो, वासुदेव महाराज नेहमी सांगतो, ज्याला स्वतःची लायकी समजून घ्यायची, काय लायकी लायकी, त्यानं फक्त वशिला न लावता पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. काय न करता? वशिला न लावता दर्शनाला जायचं. आणि मग तिथे लायकी कळते बघा. असं असं गचांड बाजूला ढकलून देते. आणि मग हे मनातल्या मनात म्हणत असतोय, आणि माझ्या 3 बिल्डिंगा कल्याणला आहे बाजूला. काय नाही काय नाही काय नाही. तिथे त्याला ह्याच्या मनात वाटत असतो माझा एवढा बंगला आणि तेवढा, आणि तिथे काय नाही. फक्त वशिला न लावता दर्शनाला जायचं. मग आपली लायकी कळती बघा. मी का आपल्याशी बोलायला लागलो? देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. हाय का? पाठीवर हात पडतो का देवाचा आपल्यावर? मग ढकलून बाजूला काढतात की नाही? तरी सुद्धा हा पट्ट्या मंदिरातून बाहेर आल्यावर काय म्हणतो माहिती आहे का? मोकळं दर्शन झालं. आता मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं? लक्ष चांगलं द्या. मी आपल्याशी बोलायला लागलोय, देवाचं प्रेम भक्तावर आहे. आपण सगळे भक्त आहोत. मग आपल्यावर देवाचं प्रेम कोई वाचतंय. मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही? तर लक्ष द्या, त्याचं उत्तर असं आहे, देवाचं प्रेम मग कोणत्या भक्तावर आहे? मग श्रीमद भगवद्गीतेने भक्ताचे 4 प्रकार सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृती नोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. एतार्थ तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञासु तो जाणावयाची लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथी याचे ठाई काहीच करणे नाही, या कारणे म्हणे पेपाही ज्ञानी या जो. देवाचं प्रेम ज्ञानी भक्तावर आहे. आता ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं? ज्ञानोबा राय सांगतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिरसाचा उतला भावो, म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानी तुझी. ज्ञानी भक्तावर भगवंताचं प्रेम आहे. लोक म्हणाले, हे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी हे असं आम्हाला सांगू नका, आम्हाला सोपं सांगा.
भगवान परमात्मा कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं लक्षण आम्हाला सांगा, असं तुकोबारायनं विचारल्यानंतर तुकोबाराय देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं लक्षण अभंगाच्या पहिल्या